देशासाठी सेवा करणाऱ्या एका शूर महिला अधिकारीविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याच्या अडचणी आता वाढू लागल्या आहेत। मध्य प्रदेशमधील भाजपा मंत्री विजय शहा यांनी भारतीय सैन्याच्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावर देशभरातून संताप व्यक्त होत आहे। या प्रकरणाची गंभीर दखल मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने घेतली आहे। न्यायमूर्ती अतुल श्रीधरन यांच्या खंडपीठाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की विजय शहा यांच्यावर पुढील 4 तासात FIR नोंदवण्यात यावी। डीजीपींना थेट आदेश देत उच्च न्यायालयाने प्रशासनाला सज्ज केला आहे। विजय शहा यांचं वक्तव्य काय होतं? त्यांनी एका जाहीर सभेत बोलताना असं म्हटलं, त्यांनी आपल्या मुलींचे कुंकू पुसले आहेत, त्या लोकांना आम्ही त्यांच्याच बहिणीला पाठवून चांगलाच धडा शिकवला। त्यांनी आमच्या हिंदूंना कपडे काढून मारले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याच समाजातील बहिणीला पाठवले की जेणेकरून ज्यांनी आमच्या बहिणी विधवा केल्या त्यांना त्यांच्या समाजातील बहीण नग्न करून सोडेल। हे विधान केवळ धक्कादायक नाही तर एका राष्ट्रसेविका महिलेला खुलेआम टार्गेट करणारे आहे। कर्नल सोफिया कुरेशी या त्या पहिल्या मुस्लिम अधिकारी आहेत ज्यांनी 2017 मध्ये भारतीय सैन्याच्या अखिल महिला पथकाचं नेतृत्व प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात केलं होतं। देशासाठी त्यांचं योगदान अभिमानास्पद आहे। पण अशा वीर महिला अधिकाऱ्यावर राजकीय दोषातून असे अत्यंत नीच वक्तव्य केल्याने देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे या प्रकरणाला गांभीर्याने हाताळलं जाते। उद्या सकाळी पुन्हा एकदा या प्रकरणाची सुनावणी होणार आहे। देशातील नागरिक आता पाहत आहेत की महिलांचा सन्मान, राष्ट्रसेवकांचा आदर आणि लोकशाही मूल्ये टिकवण्यासाठी न्यायालय काय निर्णय घेते। कर्नल सोफिया कुरेशी यांसारख्या अधिकारी देशाची मान आहेत। त्यांच्यावर केलेलं कोणतंही अपमानजनक विधान हे संपूर्ण सैन्य दलाचा आणि या देशातल्या सर्व स्त्रियांचा अपमान आहे। लोकशाहीत प्रत्येकालाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण त्या स्वातंत्र्याचा गैरवापर केल्यास कायदेशीर परिणामही भोगावेच लागतात।